स्ट्राईकला आहेत हेमंत. नॉन स्ट्राईकला आहेत योगेश. मंगेश. बघूया दोन पॉवर प्लेचे शतक हाणामारीचे शतक. बघूया पहिला चेंडू सतीश यांचा. खेळतील हेमंत. चांगलाच फटका आणि षटकार. पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारलेला हेमंत यांनी. चांगलीच दुसरा चेंडू खेळतील हेमंत. बघूया सतीश यांना आणि निर्धाव असा चेंडू. चांगला चेंडू. पुन्हा त्याच बदल. बघूया डिक्लेअर. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. बघूया हेमंत चांगलीच फलंदाजी. चौथा चेंडू. चांगलाच फटका मारलेला आहे. बघूया हेमंत यांनी आणि षटकार. पाचवा चेंडू आणि बघूया त्याच पद्धतीने पुन्हा बघूया आणि आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. सागर हेमंत यांची जागा भरून काढण्यासाठी सागर. बघूया शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे.
हेमन यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत विनय. बघूया विनय. बघूया शेवटचा चेंडू. सतीश यांचं धावसंख्या झाली ती 13. शेवटचा चेंडू आहे. बघूया विनय किती चौकार आणि षटकार मारत आपल्या संघासाठी. आणि लेगच्या दिशेने हलकीशी कट. धावसंख्येत भर. धावसंख्येत आली ती 14. शतक संपलेलं आहे. दुसरं शतक. दुसरं शतक बघूया कोण घेऊन येतात. गोलंदाजीचे भार उचलले तो चेतन यांनी. बघूया दुसरं शतक. पॉवर प्लेचं शतक आहे. विनय. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या मारतात. मंगेश. बघूया चेतनाचा पहिला चेंडू खेळतील मंगेश. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. आपटून टाकलेला चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. चांगला चेंडू डॉटच्या स्वरूपात. दुसरा चेंडू चेतन यांचं खेळतील मंगेश. त्याच पद्धतीने बघूया डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 15. तिसरा चेंडू खेळतील मंगेश. बघूया त्याच पद्धतीने बघूया लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. बाउंड्री पंच चिराग. शेवटचे 3 चेंडू बाकी चेतन यांचे. धावसंख्या झाली ती धावसंख्या 16. बघूया मंगेश चौकार की षटकार मारता आपल्या संघासाठी. चौथा चेंडू चेतन यांचा आणि वाईट. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 17. नावाजलेले पंच साहिल आणि शेहबाज. पुढचा चेंडू फुलटॉस मारलेला. बघूया एक धाव निघाली. दुसरी धाव घेतात का. दुसरी धाव नकार केलेली आहे. एकच धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 18. एक बाद 18. आणि बाद LBWच्या स्वरूपात बाद झाले विनय.
शेवटचा एक चेंडू बाकी आहे. विनय यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत निलेश. बघूया किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू चेतन यांचं, खेळतील निलेश. हेमन यांनी चांगली सुरुवात करून दिली आणि मात्र धावसंख्या चेतन यांनी स्थिरावर आणलेली आहे. धावसंख्या झाली ती 18. शेवटचा चेंडू चेतन यांचा, बघूया. चांगला चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. शतक संपलेलं आहे. 2 षटकांना धावसंख्या झाली ती 18. 2 बाद 18. तिसरं शतक घेऊन येतात ते भरत आपल्या संघ. तिसरं शतक घेऊन येतात भरत, बघूया. बघूया मंगेश किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 18. 2 बाद 18. आणि उचलून मारण्याच्या प्रयत्नात, बघूया. आणि मंगेश हे झेलबाज झालेले आहेत. तर नवीन बॅट्समॅन आले भावेश. निलेश आणि भावेश, बघूया आपल्या संघासाठी किती चौकार आणि षटकार मारतात. चांगलीच फलंदाजी करतात भावेश आणि निलेश. हे दोन्ही बॅट्समॅन खूपच चांगलीच फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. बघूया. भरत यांचा दुसरा चेंडू, खेळतील निलेश. आणि उचलून मारण्याच्या प्रयत्नात एक धाव निघालेले, बघे दुसरी धाव घेतात का निलेश. आणि नकारलेला आहे. एकच धावेवर समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 19. शेवटचे 4 चेंडू बाकी. तिसरा चेंडू भारताचा खेळतील भावेश, बघूया. हलकी चिकट ऑफच्या दिशेने, बघूया. दोन धावा काढतात का आणि एक धाव निघालेली, बघूया दुसरी धाव मात्र पूर्ण, ती पण पूर्ण. आणि धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 21. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत.
आणि ऑफच्या दिशेने धावसंख्या झाली ती 22. शेवटचे 2 चेंडू बाकी. चांगली गोलंदाजी करतात भरत. बघूया निलेश चौकार आणि षटकार मारतात का आपल्या संघासाठी. चांगलेच फलंदाजी करतात भिवंडी पत्त्यामध्ये. आणि चांगला चेंडू भरत यांचा निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी करतात भरत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू बाकी आहे भरत यांचं. बघूया निलेश चौकार की षटकार मारतात आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू भरत यांचं बघूया. आणि चांगलाच फटका आणि मात्र झेल सुटलेला आहे. एकच धावसंख्येवर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 23. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 23. बघूया 4थं शतक तर 2 षटकं हाणामारीची असतील. धावसंख्या झाली ती 23. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 23. 2 षटकं बाकी आहेत बघूया. हाणामारीचे षटकं मात्र 2 राहिलेले आहेत. चेतन चांगलीच गोलंदाजी केली चेतननी. वैयक्तिक दुसरं शतक घेऊन येतात आपल्या संघासाठी. 4थं शतक घेऊन आले चेतन. बघूया पहिला चेंडू खेळतील निलेश. चांगलाच फटका ऑफच्या दिशेने बघूया. आणि झेल बाद झालेत निलेश. निलेश यांची जागा भरून करण्यासाठी आलेले केदार. 5 चेंडू बाकी आहेत चेतन यांचे बघूया. आता मात्र स्ट्राईक आहे भावेश. बघूया दुसरं चेंडू खेळतील भावेश आपल्या संघासाठी. किती धावा चौकार आणि षटकार मारतात. आणि चांगला चेंडू चेतन यांचा निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 23. तिसरा चेंडू खेळतील भावेश. बघूया चौकार की षटकार मारतात आणि उचलण्याच्या प्रयत्नात. एक धाव मात्र. धावसंख्या झाली 24. शेवटचे 3 चेंडू बाकी. बघूया केदार चौकार का षटकार मारतात आपल्या संघासाठी. 4था चेंडू हलकी शिकट
आणि डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25. शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि चेतन यांचा पुन्हा निर्धावाचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतात चेतन. शेवटचा चेंडू बाकी आहे. चेतन यांचं धावसंख्या झाली ती 25. बघूया भावेश आपल्या संघासाठी काय करतात. पुन्हा त्याच पद्धतीने निर्धावाचा चेंडू. शतक संपलेलं आहे. 4 षटकांनंतर धावसंख्या झाली ती 25. आणि 1 शतक फक्त बाकी आहे. बघूया किती षटकार आणि चौकार बघायला भेटतात. आणि शेवटचं हाणामारीचं शतक दिले निलेश. बघूया स्ट्राईक करते ते भावेश. नॉन स्ट्राईक आहेत केदार. पहिला चेंडू खेळतील भावेश. बघूया आणि उचलण्याच्या प्रयत्नात निर्धावाचा चेंडू. भावेशांच्या बॅटीच्या आटोक्यात का चेंडू येत नाही आणि निर्धावाचा चेंडू. दुसरा चेंडू खेळतील भावेश. बघूया पंचांकडनं वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 26. बाउंड्री पंच चिराग यांनी आपली बाउंड्रीची जागा घ्यायची आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. बघूया 5 चेंडू मध्ये किती धावा करतात भावेश. आणि उचलून मारलेला आहे. बघूया षटकार पंचांकडनं साहिल म्हात्रे यांच्याकडे.
शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. बॅक टू बॅक 2 6. शेवटचे 3 चेंडू. अरे बॉल दे त्याला. अरे बॉल दे ना. अरे तू पण ना एक खजिनदारी आहे का टीमचा. हे बॉल घे बॉल घे. बॉल मागतो होता, मला वाटलं 2 बॉल बोलतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी. बॅक टू बॅक 2 6 मारले तर भविष्याने चांगलीच फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. बघूया चौथा चेंडू खेळतील भावेश आणि खूपच पंचांकडनं वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्येत आली ती 39. काय वॉर्निंग वॉर्निंग काय वॉर्निंग काय आपण देवाच्या त्यावेळी दिली ना हो वॉर्निंग. देईल ना आपण. आणि पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे 1 बाउन्सची. चौथा चेंडू बघूया आणि त्याच पद्धतीने बघूया आणि एकच धाव. चांगलेच फटकेबाजी करतात भावेश आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 40. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बघूया किती चौकार आणि षटकार मारतात. साईडला भावेशच आहे ना. हा ना. इकडून दे नाही तर चुकीचा होईल. पाचवा चेंडू खेळतील भावेश. बघूया आणि त्याच पद्धतीने खूपच षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्येत आली ती 46. शेवटचा चेंडू बघूया त्याच पद्धतीने षटकार का चौकार मारतात भावेश आणि ऑफच्या दिशेने बघूया किती धाव भेटतात आणि चौकार पंचांकडनं 4 धावांचा. नक्की का. धावसंख्या झाली ती 50 ना 50 झाली ना. धावसंख्या झाली 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष. कासर वळवली या संघाला 51 धावांचं आव्हान केलंय ते केवणी स्पोर्ट केवणी यांनी. भीती वाटते ना खवा खवा. ते काय फॉलो 1 2 3 4 निलेश यांनी किती दिलंय? 24 ना. खूपच महागडं शतक टाकलंय निलेश यांनी. 24 काय मेन हे आहे धावा ना, दिल्या. ते काय आता तू बोलते प्रॉपरली याला पण असं तर बोलशील. दीपक दादा चिवा सर्कल.
30 चेंडूमध्ये 51 धावांचं आव्हान आहे कासरवाडी संघाला. 30 चेंडू 51 धावांचं आव्हान. बघूया टीमचा खजिनदार ना. हा. कोण कोण गावदेवी स्पोर्टचे मॅनेजर उमेश भोईर यांचे आम्ही स्वागत. आल्याबद्दल धन्यवाद. हेमंत गोलंदाजीचा भार उचललाय तो हेमन यांनी. बघूया बॅटिंगला कोण आहे बॅटिंगला? बॅटिंगला मोहम्मद आणि जितू. बघूया मोहम्मद आपल्या संघासाठी किती धावा करतो. पहिला चेंडू हेमन यांचा चांगलाच चेंडू. बघूया एक धाव मात्र नक्कीच आणि दुसरी धाव नकार. जितू बघूया दुसरा चेंडू चांगलाच फटका ऑफच्या दिशेने मात्र आणि धाव संख्या झाली 5. 2 चेंडू 5 धावा. अजून शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. तिसरा चेंडू खेळतील जितू. चांगलाच फटका मला ऑफच्या दिशेने चौकार मारलाय. तिसरा चेंडू त्याच पद्धतीने ऑफच्या दिशेने बघूया आणि डिक्लेअर. धावसंख्येत बरं धावसंख्येत आली ती 6. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. त्याचा जरा बाजूला चौथा चेंडू हेमन यांचा खेळतील मोहम्मद आणि बोल्ड. चांगलाच चेंडू हेमन यांचा. मोहम्मद यांची जागा भरून काढण्यासाठी निलेश. बघूया शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 6. 1 बाद 6. चांगली गोलंदाजी करतात हेमंत आपल्या संघासाठी.
पाचवा चेंडू, चांगलाच चेंडू हेमन यांचा, निर्धाव असा चेंडू, शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू खेळते निलेश. बघूया, चांगलाच फटका लेगच्या दिशेने. बघूया, एक धाव मात्र नक्कीच. धावसंख्या झाली 7. शतक संपलेलं आहे. दुसरं शतक घेऊन येतात केदार. बघूया, धाव संख्या झाली 7. एक गडी बाद 7. चांगलाच फटका. बघूया, झेल उडालेला आहे तिकडे हेमन आणि षटकार. निलेश यांनी चांगलाच फटका मारला आणि षटकार पहिल्या चेंडू मध्ये. धाव संख्या झाली 13. दुसरा चेंडू निलेश यानं. बघूया, निलेश चांगलाच चेंडू आणि झेलबाद झाले निलेश. निलेश यांची जागा भरून घेण्यासाठी आरिफ. चांगलाच फटका मारलेला निलेश यांनी एक षटकार मारून आणि दुसऱ्या चेंडूवर बाद झाले निलेश. बघूया, जितू चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं शतक चालू आहे, दुसरं. आणि चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 13. निर्धाव असा चेंडू. शेवटचे 3 चेंडू बाकी. चांगलाच फटका लेगच्या दिशेने. बघूया, आणि झेल मात्र काय होऊ शकला नाही आणि 2 धावा मात्र थांबवता पण येणार नाही. 2 धावा पण पूर्ण. धावसंख्या झाली ती 15. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत केदार यांचे. चांगलीच गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी केदार. पाचवा चेंडू घेऊन येतील जितू यांना. बघूया, जितू षटकार का चौकार मारतात. चांगलाच फटका आणि षटकार. जितू यांनी चांगलाच फटका मारला आणि षटकार मारलेला आहे. चेंडू केदार यांचा
चांगलाच फटका जितू यांचा आणि धावसंख्या झाली ती 21. आणि शतक पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 21. निर्धाव असा चेंडू 18 चेंडू 30 धावांचं आव्हान. मात्र 10च्या सरासरीने रन रेट जायला लागेल. कासरवडवली स्पोर्ट अहमद तिसरं शतक घेऊन येतात ते हेमंत. स्ट्राईकला आहेत आरिफ. बघूया आरिफ हे किती षटकार चौकार मारत आपल्या संघासाठी. पहिले चेंडू घेऊन येतील हेमंत. आरिफ यांना बघूया किती चौकार षटकार मारता आरिफ. चांगला चेंडू हेमंत यांचा. निर्धावाचा चेंडू. दुसरं चेंडू खेळतील ते आरिफ. हेमंत यांचा बघूया आरिफ. चांगलाच बघूया झेल आणि झेल बाद झालेत आरिफ. आरिफ यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेले चेतन. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत हेमंत यांचे. चांगलीच गोलंदाजी चाललेली आहे. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा चेंडू झेलच्या रूपाने आरिफ यांना आउट केलेले आहे हेमंत यांनी. चांगलीच गोलंदाजी करतात हेमंत. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत हेमंत यांचे. जितू यांनी चांगलेच फटकेबाजी चाललेली आहे जितू यांची. बघूया हेमंत आणि जितू यांच्यामध्ये काय होतोय. तिसरा चेंडू जितू यांना आणि झेल उडाले. बघूया झेल होतोय का आणि झेल पार. आयोजित थर्सी कप 2021 आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारा सामना आपण पाहतोय केवणी स्पोर्ट्स केवणी विपक्ष रणजित स्पोर्ट्स कासर वडवली. दरम्यान कासर वडवली संघासमोर 30 चेंडूंमध्ये 51 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र थोडीशी पडझड इथं पाहायला मिळते.
जवळजवळ 4 गडी बाद 31 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत. 21 धावा, 4 गडी बाद 21, अजूनही 30 धावांची गरज असणार आहे. मात्र काय गोलंदाजी होते हेमंत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय असतं त्याचं इथे प्रात्यक्षिक दाखवत असताना चांगली फलंदाजी केली. 2 षटकार लगावले ते सलामी चालला फलंदाज. यावेळेस गोलंदाजी करतोय. राईट मोडचा मारा फुल्लातून गोल. यावेळेस कडक स्टॉक डीप मिड विकेटच्या वरून जातोय सीमारेषा पार. षटकार आल्याच पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावून 6 धाव्याने आपलं खातं खोलतोय. हम भी किसी से कम नाही असं सांगत असताना यावेळेस चेतन ऑन फायर. 14 चेंडू आणि 24 धावा. आता मात्र समीकरण बदलतंय. चेतन सांगतोय सामना अजूनही संपलेला नाहीये. दरम्यान यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे चेतनच्या खेळीचा अंत. 5व्या विकेटचा पतन. 27 चांगला प्रयत्न होता चेतनेचा. एक षटकार नक्कीच लगावला होता. तदनंतर मात्र थोडीशी घाई करतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस आपली विकेट गमावून डगआउटच्या दिशेने परततोय चेतन. दरम्यान आता मात्र कमबॅक करतोय तो म्हणजेच हेमंत. एक षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय चेतनच्या रूपाने एक यश संपादन करतोय. आता उर्वरित 13 चेंडू आणि जवळजवळ विजयासाठी 24 धावांची गरज असणार आहे. ते म्हणजेच रणजित स्पोर्ट्स कासड वडवली या संघाला. दरम्यान पुन्हा एकदा हेमंत सामना करतोय सिद्दीक. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू स्वतः फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवतोय हेमंत. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक समाप्त होते क्रमांक 3. 3 षटकांच्या अभावी धावा जळत आहेत धाव फलकावरती. त्या म्हणजेच 5 गडी बाद 27 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 24 धावा. जवळजवळ 12च्या सरासरीने जावं लागेल रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघाला. मात्र जोपर्यंत सतीश पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत रणजित स्पोर्ट्स कासर वडवली हा संघ एक मजबूत स्थितीमध्ये असेल. मात्र धावा आहेत करायच्या त्या म्हणजे 24 बॉल शिल्लक आहेत. ते म्हणजे 12 बॉल 24 रन. चौथं षटक हे निर्णायक षटक असणार. या सामन्याचं चित्र काय होईल याकडे नक्कीच या षटकामध्ये नक्की असणार आहे. चालू असणारा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4था सामना. केवणी स्पोर्ट्स केवणी भिवंडी नगरीतील एक नामांकित संघ त्याला झुंज देतोय घोडबंदर पट्ट्यातील एक नामवंत संघ रणजित स्पोर्ट्स. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय जयेश. एक वेगवान तेच तर्रार गोलंदाज. 12 बॉल आणि 24 रनची गरज रणजित स्पोर्ट्स या संघाला विजयासाठी. जयेश येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल पद्धतीचा सुरेख गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली हेमंतची, ज्या प्रकारची झाली गोलंदाजी केदारची, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस गोलंदाजीचा भार स्वीकारतोय जयेश. पहिल्याच बॉलवरती यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळतोय आणि फक्त एकच धाव यावेळेस अर्जित केली जाते सतीश पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकते. 28 धावा. अजूनही 23 रनांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. दरम्यान सिद्दीक यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न मात्र ॲलिव्हेशन होत नाहीये. बॅट आणि बॉलचा संबंध होत नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. सुरेख गोलंदाजी जयेश एक वेगवान गोलंदाज. परफेक्ट
लाईन आली लेंथने गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज होते. प्रत्येक चेंडू मागे केवणी संघ हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत जाताना दिसतोय. स्ट्रॅटजी थोडीशी वेगळी यूज करत असताना आपल्या संघासाठी आपल्या विजयासाठी. दरम्यान अराउंड द विकेट जयेश यावेळेस चांगला फटका, मात्र चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझममध्ये. फक्त धावा मिळतील त्या म्हणजे 1 आणि 1च. हा स्ट्रोक थोडासा अजून डीपमध्ये यायला पाहिजे, डीप मिड विकेट रिझर्वमध्ये यायला हवा होता, तर आपल्याला 4 किंवा 6 धावा नक्कीच मिळतील. मात्र सिद्दीक आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेत आहेत. सतीश टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव ज्याचं सातत्याने घेतलं जातं. बरेच वर्ष कासरवडवली गावाला ज्याने क्रिकेटचा अनुभव दिला. दरम्यान यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, मात्र सुरेख. कौतुक करायला हवं गोलंदाज जयेशाचं. त्यांनी बघितलं की फलंदाज थोडंसं जागा सोडतोय, याच कारणास्तव थोडासा अजून बाहेर चेंडू हाताळतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगत होते. 5वा बॉल घेऊन जातोय जयेश अराउंड द विकेटने. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल विकेटीच्या मागे. तिथे फक्त 1च धाव पुन्हा एकदा इथं अर्जित केली जाते. धावा जळता येता धाव फलकावली म्हणजे 30 धावा. अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 बॉलमध्ये 21 रन करायचे आहेत रणजित स्पोर्ट्स कासर वडवली या संघाला विजयासाठी. जितू याने चांगला प्रयत्न केला होता. तदनंतर आलेला नितेश यांनी सुद्धा चांगलाच प्रयत्न केला होता. चेतन यांनी चांगला प्रयत्न केला होता. बाकीच्या मात्र फलंदाजाने थोडंसं निराशा केली रणजित संघाकडून खेळत असताना. दरम्यान पुन्हा एकदा जयेश अराउंड द विकेट. अखोड टप्प्याचा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न, बघायचा आहे झेल होतोय का. आणखीन एक विकेटचं पतन. 6वा धक्का बसतोय तो म्हणजेच रणजित स्पोर्ट्स कासर वडवली. त्याच कारणास्तव आम्ही आपला पुकारा देत आहोत. लवकरात लवकर आपण येऊन इथे आपली हजेरी लावायची आहे. दरम्यान वळूया सामन्याकडे. एक रंगतदार मॅच. 51 धावांचा टार्गेट ठेवला होता. ते डिपेंड करत असताना अफलातून गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळलं हेमंत यांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलं. त्यानंतर आला गोलंदाज केदार, थोडंसं मागं षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या. आता त्यांनी सुद्धा 1 गडी बाद केला. त्यानंतर आला पुन्हा एकदा हेमंत. अफलातून गोलंदाजी, 6 धावा देत 3 गडी बाद केले आणि या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली. त्यानंतर आला जयेश. अफलातून जयेशने सुद्धा फक्त 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केले. आता आलाय गोलंदाज शेवटचं अखेरचं षटक निर्णायक भावेश, ज्याने चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. यावेळेस गोलंदाजीसाठी आलेला आहे सुरेख गोलंदाजी. सतीश पाटील सारख्या फलंदाजाला थांबून ठेवतोय यावेळेस भावेश. बॅटिंग करत असताना 3 षटकार लगावले होते भावेश यांनी. तोच यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. धावा झळकत आहेत धाव फलकावरती, त्या म्हणजेच 30 धावा. अजून 21 धावांची गरज. आता मात्र चांगला स्ट्रोक, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावांसाठी पुकारा आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आता मात्र 4 बॉल आणि 19 रन. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर या सामन्याचं चित्र थोडंसं बदलेल. 4 बॉल आणि 19 रन. सतीश पाटील पुरेपूर प्रयत्न करतोय, एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी.
मात्र तो प्रयत्न यशस्वी होईल का? 4 बॉल आणि 19 रन. पुन्हा एकदा भावेश तयारीत आहे. राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत तरी 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. उर्वरित 4 चेंडूमध्ये 19 धावा हवे असणार आहेत रणजितला. यावेळेस चांगला स्ट्रोक अफलातून, काय आवाज आला बॅटमधून आणि तो निघाला एक दमदार षटकार. तर या बॉलवरती एखादा मोठा फटका यायला हवा आणि तेच सतीश पाटील यांच्या बॅटमधून येतो षटकार. धाव संख्या पोहोचते ती म्हणजेच 38 धावा. आता मात्र 3 बॉल आणि 13 रन. काय सामना आहे. सतीश पाटील सांगतोय मी अजून हार मानलेली नाहीये, या संघासाठी मी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 3 बॉल 13 रन दरम्यान पुन्हा एकदा भावेश तयार होतोय. राईट मोरचा मारा सतीश पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, थोडंसं मिस फिल्डिंग. एका धावेचा प्रयत्न असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि धावची चरूपणे यावेळेस परतावं लागेल सिद्दीकी याला. दोन चेंडू आणि 12 धावा. 2 बॉलमध्ये 12 रन. प्रत्येक बॉलवरती मोठा हिट मारावा लागेल सतीश यांना जर हा सामना विजयी करायचा असेल तर. मात्र कौतुक करायला हवं भावेशाचं. फलंदाज पुढे येतोय हे लगेचच लक्षात आणलं आणि लगेचच शॉर्ट चेंडू हाताळला. दरम्यान 2 बॉल 12 रन. पुन्हा एकदा भावेश टू सतीश पाटील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टिक टू ऑफ स्टंप बॉल टाकत असताना सुरेख निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस भावेश यांच्या गोलंदाजी मार्कमधून. शेवटचा चेंडू. आता मात्र कोणतीही चूक जर गोलंदाजाकडून नाही झाली तरच ह्या सामन्यावरती पकड नक्कीच मजबूत असेल. ते म्हणजे केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाची. 1 बॉल आणि 12 रन. फक्त आणि फक्त औपचारिकता